जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये अत्यंत गुड न्यूज आलेली आहे। ती गुड न्यूज काय आहे, जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, किती जिल्हा परिषदांचे रोस्टर कंप्लीट झालेले आहे, जाहिरात एक्झॅक्टली कोणत्या तारखेला येऊ शकते आणि इतर ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये त्या सगळ्या घडामोडी आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। बघा मित्रांनो, आता पवित्र पोर्टलवर जे रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट झालेला आहे। आता त्याला बराच कालावधी लोटून गेलेला आहे। आता प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की येणारी जी जाहिरात आहे ती कधी येणार आहे, किती जागांची असणार आहे आणि एक्झॅक्टली कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वॅकन्सी या ठिकाणी अवेलेबल आहे। आता या सर्व प्रश्नांवरती सद्यस्थितीमध्ये जी उत्तरं अवेलेबल आहेत ती सर्व उत्तरे आपण देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। मग मित्रांनो, एक गोष्ट जी आहे, माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्यांनी स्टेटमेंट काय दिलेलं आहे की 16 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून जे आहे जेवढेही जिल्हा परिषद आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला जे आहे रजिस्ट्रेशन करिता किंवा जे आहे जाहिराती अपलोड करून देण्याकरिता टॅब उपलब्ध करून दिला जाणार आहे। आता त्यांना रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही, कारण ऑलरेडी जेवढेही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, नगर परिषदा या सर्वांना जे आहे 2017च्या भरतीच्या वेळेस रजिस्ट्रेशन करावं लागलं होतं, त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन अवेलेबल आहे। आता त्यांना काय करायचं आहे, 16 तारखेपासून त्यांचं जे रोस्टर कंप्लीट झालेलं आहे त्या रोस्टर प्रमाणे ज्या काही जाहिराती आहेत किंवा जी जाहिराती म्हणण्यापेक्षा इन्फॉर्मेशन म्हणूया आपण, संपूर्ण इन्फॉर्मेशन रोस्टरची जी इन्फॉर्मेशन आहे त्यांना आपल्या टॅबवरती या ठिकाणी पुटअप करून द्यायची आहे। म्हणजे 1ली ते 5वीला किती पदं, 6वी ते 8वीला किती पदे, 9वी 10वीची किती पदे, 11वी 12वीची किती पदे, कोणत्या वर्गाची, कोणत्या कॅटेगरीची, त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल कॅटेगरी कोणती आणि प्लस जे आहे 1 ते 5चा वर्ग जर सोडला तर बाकी 6 ते 12 या वर्गामध्ये कोणत्या विषयाची किती वॅकन्सी रिक्त आहे ती संपूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे सोमवारपासून अवेलेबल होऊन जाणार आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांना अपडेट करून देण्याकरिता। आता तुम्ही म्हणाल की सर मग सोमवारीच आम्हाला जाहिरात दिसेल का? तर नाही, आपल्याला सोमवारी जाहिरात दिसणार नाही, परंतु त्यानंतर काही दिवसांचा कालावधी द्यावा लागणार आहे। म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेषतः काय आहे मित्रांनो, एक बॅड न्यूज देखील याच्या माध्यमातून हीच आहे की फक्त जिल्हा परिषदांचेच रोस्टर जे आहेत कंप्लीट झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे। आता जिल्हा परिषद जर का आपण बघितल्या की एक्झॅक्टली किती जिल्हा परिषद आहेत की ज्यांचं रोस्टर कंप्लीट आहे, तर जवळजवळ 22 जिल्हा परिषदा आजच्या तारखेपर्यंत कंप्लीट आहे आणि 15 तारीख 16 तारखेपर्यंत जे आहे त्यांना डेडलाईन देण्यात आलेली आहे। म्हणजे मॅक्झिमम जर आपण बघितलं तर जवळपास 25 जिल्हा परिषदा जे आहे येणाऱ्या 1-2 दिवसांमध्ये कंप्लीट होऊन जाणार आहे। तेवढ्या जिल्हा परिषदांना टॅब अवेलेबल असेल। टॅब तर सर्वांनाच अवेलेबल असणार आहे, 34 पैकी 34 जिल्हा परिषदांना, परंतु जर माहिती आपल्याकडे अवेलेबलच नाही म्हणजे त्यांचं रोस्टरच कंप्लीट झालं नाही ते माहिती पुटअप करणार नाही। हा झाला एक महत्त्वाचा या ठिकाणी जे आहे पॉइंट। आता एकूण जर का आपण जिल्हा परिषदा बघितल्या की 34,000 जर का जिल्हा परिषदांची वॅकन्सी जर आपण बघितली तर ती जवळपास 23,700 प्लस आहे। 23,700 आपण असं गृहीत धरून चालूया। आता त्याच्यापैकी किती जिल्हा परिषदा बाकी आहे, तर जवळजवळ जे आहे आपण सांगू शकतो की 8 जिल्हा परिषदांच्या वॅकन्सीज अजूनही आपल्या समोर येऊ शकल्या नाही, म्हणजे त्यांचं रोस्टर कंप्लीट झालेलं नाही, बाकीच्यांचं रोस्टर कंप्लीट झालेलं आहे। आता पहिलं जे पॉइंट क्लिअर झालेला आहे की ज्यांचं ज्या 22 जिल्हा परिषदांचं रोस्टर कंप्लीट झालेलं आहे त्या 22 जिल्हा परिषदांना जे आहे सोमवारी आपली जी माहिती आहे ती अपडेट करून देण्यासाठी या ठिकाणी संधी मिळणार आहे। सोमवार किंवा मंगळवार या 2 दिवसामध्ये ते आपली जी जाहिरात आहे, जाहिरात म्हणा किंवा वॅकन्सी म्हणा, आपल्या पोर्टलवरती या ठिकाणी अपलोड करून देतील। त्यानंतर आता एक धोकादायक जो GR आलेला आहे
2 दिवसापूर्वी, त्यामध्ये एका गोष्टीचा पुनरुच्चार केलेला आहे. 10 नोव्हेंबर 2022ला एक GR आला होता. त्या GR मध्ये पहिल्यांदा सांगितलं होतं की आम्ही दर 3 महिन्याला टप्प्याटप्प्याने शिक्षक भरतीची जाहिरात देणार आहोत. आणि त्याच गोष्टीची पुनरावृत्ती कालच्या तारखेला म्हणजे 13 ऑक्टोबर 2023ला जो GR आला, म्हणजे त्याच GRचं शुद्धीपत्रक आपण त्याला म्हणूया, त्या शुद्धीपत्रकामध्ये देखील त्या गोष्टीची पुनरावृत्ती केली, त्याने रिपिटेशन केलेलं आहे की आम्ही जे आहे जाहिराती टप्प्याटप्प्याने देणार आहोत. आणि इथेच खऱ्या अर्थाने जे आहे फार मोठा घोटाळा होणार आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणावरती जे आहे कन्फ्युजन आणि कॉन्ट्रोवर्सी दोन्ही गोष्टी या ठिकाणी क्रिएट होणार आहे. आता टप्प्याटप्प्याने जाहिरातीचा अर्थ एक गोष्ट लक्षात समजून घ्या की आता सध्या आपण ही जी गोष्ट आहे जे की सोमवारपासून जाहिरातीसाठी टॅब अवेलेबल होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना, हे दीपक केसरकर साहेबांनी सांगितलं. त्यांच्या बोलण्यावरती आपल्याला 100% विश्वास नसल्या कारणाने आपण ती जी माहिती आहे मंत्रालयीन स्तरावरून जे आहे व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला. तर आपले जे उपसचिव आहेत, सचिव महोदय आहेत, त्यांच्या वतीने आपल्यापर्यंत माहिती मिळालेली आहे आपल्या सोर्सेसच्या माध्यमातून की हो, आम्ही जे आहे सोमवारपासून या ठिकाणी अपडेट करण्यासाठी संधी देणार आहोत प्रत्येक जिल्हा परिषदांना. परंतु एक घातक गोष्ट त्या GRशी रिलेटेड की पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे आता जी जाहिरात येणार आहे तर मंत्रालयीन स्तरावरून आपल्यापर्यंत माहिती अशी पोहोचत आहे की जेवढ्या जिल्हा परिषदांचे रोस्टर कंप्लीट होतील आणि त्यामध्ये जेवढी वॅकन्सी असेल ती वॅकन्सी आम्ही पहिल्या राऊंडला देणार आहोत. हे एक फार मोठं जे आहे घोटाळा किंवा कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा असू शकतं. आता त्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगतोय की समजा पहिल्या टप्प्यामध्ये की जवळपास आपण असं समजून जाऊया की 25 जिल्हा परिषदा आहेत. आता 25 जिल्हा परिषदांची जर एकूण वॅकन्सी बघितली तर 18-19 हजाराच्या आसपास ती असू शकते. आता या ठिकाणी जे आहे 19 पैकी 19,000 जागा पहिल्या टप्प्याला येणं कठीण वाटतंय. आता त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जो वित्त विभागाचा किंवा सामान्य प्रशासन विभागाचा जो GR आहे त्या GR प्रमाणे एकूण जागांच्या 80% पदभरतीचा एक GR आहे. म्हणजे 100% पदभरती आपल्याला करता येणार नाही. मग त्याच्या जर 80% म्हटलं तर मग त्या जागा पुन्हा कमी होणार. आणि त्याच्यावरती कहर म्हणजे काय आहे की माननीय शिक्षण मंत्री महोदय वारंवार सांगतायत की आम्ही जे आहे आम्हाला जेवढी परवानगी आहे त्याच्या 50% जागा भरणार. म्हणजे लक्षात घ्या, समजा 20,000 जागा जर असतील एकूण तर 20,000च्या 80% म्हणजे 18,000. 18,000चे ते सांगतायत की आम्ही 50% भरणार म्हणजे 9,000 वरती येते. म्हणजे एकूण जागांच्या फक्त 40% पदभरतीसाठी जे आहे या ठिकाणी ग्रीन सिग्नल मिळू शकतो. ही एक खतरे की घंटी असू शकते आपल्याला. कारण जो टप्पा जे वारंवार बोललं जात आहे ना की त्या GR मध्ये, तर त्या टप्प्याचा उल्लेख करून जे आहे आपला सर्वांचा टप्प्यात आणून कार्यक्रम केला जातोय. मित्रांनो, ही एक गोष्ट लक्षात घ्या. पहिल्या राऊंडला जर का जागा कमी आल्या तर निश्चितपणाने जे आहे जो मेरिट असणार आहे तो प्रचंड प्रमाणावरती हाय जाणार आहे. त्यातल्या त्यात जे आहे मीडियम वाईज जर का आपण जागांचा उल्लेख केला तर अजून मीडियम वाईज देखील जागा बऱ्याच प्रमाणावरती कमी होताना आपल्याला दिसू शकतात. आता त्या जागा जर का आपण बघितलं की इंग्लिश मीडियमचा जो GR आलेला आहे 13 तारखेला, तर त्याच्यामध्ये इंग्लिश शिक्षकांना जे आहे साधन व्यक्ती म्हणून निवड केली जाणार आहे. तर त्यांच्या जवळजवळ ज्या काही केंद्र शाळा आहेत महाराष्ट्रभरामध्ये 4,832 शाळा आहेत. प्रत्येक शाळेवरती एक इंग्लिश माध्यमाचा शिक्षक घेण्याचा तो GR या ठिकाणी आलेला आहे. आता त्या GR प्रमाणे बघितलं तर 4,822 या ठिकाणी जे आहेत जागा इंग्लिश माध्यमाला जातील. आता प्रश्न असा आहे की त्यांच्या देखील जागा ज्या आहेत हाफ भरल्या जातील. कारण जर टप्पे करायचे असेल तर साहजिक आहे ना की मराठीचे टप्पे होणार नाही किंवा उर्दूचेच टप्पे होणार नाही, टप्पे प्रत्येकाचे होतील. मग तसं जर घडलं तर त्यांच्या 2400-2450च्या आसपास जागा या ठिकाणी इंग्लिश माध्यमाला जातील. उर्दू माध्यमाला पुन्हा जे आहे काही जागा जातील. कन्नड, बंगाली आणि जे गुजराती माध्यम आहे आपल्याकडे अवेलेबल, तर त्यांनाही जागा जातील. याचा अर्थ काय होणार आहे की जागा जर तसं घडलं खऱ्या अर्थाने की 50%च पदभरती झाली तर जागा खूप कमी प्रमाणावरती आल्याचं चित्र आपल्याला दिसेल. आणि जागा जर का खूप जास्त प्रमाणावरती कमी आल्या तर मेरिट खूप जास्त हाय लागणार आहे. ही एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि आणखी जे आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे 9वी ते 12वी वर्गासाठी एलिजिबल असलेले जेवढे अभियोग्यताधारक आहेत त्या सर्वांना हा अलार्म आहे. तुम्ही लोकांनी जागं व्हा. कारण तुम्हाला सांगतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 9वी ते 12वीच्या जागा अतिशय कमी आहेत. 9वी ते 12वीच्या जागा जास्तीत जास्त
नियर अबाउट 70% जागा ज्या आहेत 9वी ते 12वीच्या या खाजगी संस्थांच्या असतात आणि सध्याच्या घडीला खाजगी संस्थांच्या जागा येण्याची शक्यता काहीच नाहीये. फार बोटावर मोजण्या एवढेच खाजगी संस्था येऊ शकतात. 1-2 जिल्ह्यामध्ये जे आहे खाजगी संस्थांचे रोस्टर कंप्लीट होताना दिसत आहेत. परंतु 34 पैकी 32 जिल्हा परिषदांमध्ये म्हणजे 32 जिल्ह्यांमध्ये जे आहे खाजगी संस्थांचं रोस्टरचं काम कंप्लीट झालेलं नाही किंवा सुरूही झालेलं नाही. कारण काय बऱ्याच विभागामधले जे मावकचं ऑफिस आहे मावकच्या ऑफिसमध्ये क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे की सध्या आम्ही जिल्हा परिषदेचं काम करतो, जोपर्यंत जिल्हा परिषदेचं काम होणार नाही आम्ही खाजगी संस्थांचं काम घेणार नाही. असं जर असेल तर साहजिक आहे पहिल्या टप्प्यामध्ये 9वी ते 12वीच्या वर्गावरती संक्रांत आल्याशिवाय राहणार नाही. आता यासाठी सर्वांनी एक गोष्ट प्रयत्न करायला पाहिजे की जेवढीही वॅकन्सी यायची असेल तुम्ही 8 दिवसांना जाहिरात देताय ना 15 दिवसांना द्या, परंतु पूर्णच्या पूर्ण जी जाहिरात आहे ती एकाच टप्प्यामध्ये द्या. अन्यथा काय होणार आहे की फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक गोष्ट पुन्हा या ठिकाणी सांगू इच्छितो की 10,000 जागा दिल्या त्याने, तर त्याच्यामध्ये जो GR आहे त्या GR प्रमाणे एक उमेदवार जर समजा चांगला स्कोर असणारा असेल म्हणजे सर्वांना जे आहे एका उमेदवाराची निवड जर का पहिल्या टप्प्यामध्ये झाली तर तो दुसऱ्या टप्प्यासाठी देखील एलिजिबल असणार आहे. फक्त त्याला जे आहे स्वतःचा जो गट आहे, गट म्हणजे 1 ते 5 चा गट, 6 ते 8, 9 ते 10, 11वी 12वी हा गट सोडून जे आहे त्याला दुसऱ्या गटासाठी तो पात्र असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या जर पहिल्या राऊंडमध्ये 10,000 पैकी 10,000 उमेदवार त्यांना भेटतील, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये जर त्यांनी 5,000 जागा काढल्या तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 5,000 जागांपैकी किमान 2-2,500 जागा ज्या आहे ना पहिल्या टप्प्यामध्ये जे जॉईन झालेले उमेदवार आहेत ना तेच या ठिकाणी खाऊन टाकणार आहे. म्हणजे शासन आकडा दाखवेल 5,000चा, पण ऍक्च्युअल मध्ये भरती किती झाली, कारण मागचेच उमेदवार 2,000 इकडे भरती झालेले किंवा 2,500 झाले, म्हणजे मुळात भरती 2,500ची, शासनाकडे आकडा गेलेला आहे 5,000चा. आणि विशेष म्हणजे काय आहे की ते जेव्हा उमेदवार स्वतःची जागा सोडून जे आहे दुसऱ्या गटासाठी जातील त्यावेळेस त्यांची स्वतःची जागा रिक्त असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणच्या उमेदवारांचं नुकसान, त्या ठिकाणच्या जे शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहे त्यांचं नुकसान. म्हणजे बऱ्याच प्रमाणावरती गोंधळ आहे. आणि त्यातल्या त्यात त्यांनी काय करून टाकलेलं आहे की सेम जर गट असेल म्हणजे एका उमेदवाराची जर का 1ली ते 5वीला निवड झाली पहिल्या राऊंडला तर तो 1लीच्या 5वीसाठी जे आहे दुसऱ्या राऊंडला एलिजिबल नसणार आहे. तो 6वी ते 8वी, 9वी 10वी किंवा 11वी 12वी जर तो पात्र असेल तर त्या गटासाठी तो एलिजिबल असणार आहे, तिकडे त्याची निवड होऊ शकते. मग जर समजा तसं जर घडलं तर असा एखादा उमेदवार जर पुन्हा कोर्टामध्ये गेला तर त्यामध्ये जे आहे आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. उदाहरणार्थ समजा एक उमेदवार 150 मार्कवाला आहे, 150 मार्कवाला एक उमेदवार आहे आणि तो 1ली ते 12वी वर्गासाठी पात्र आहे. आता 1ली ते 12वी वर्गासाठी जर तो पात्र असताना समजा त्याची निवड 1ली ते 12वीला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये झाली, तो उमेदवार परभणीचा आहे, त्याची निवड मुंबईला झाली, तर साहजिक आहे त्याला जे आहे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये लागण्याची इच्छा आहे आणि त्याचा स्कोरही तसा आहे. परंतु आता होतो काय आहे की पुढच्या राऊंडला परभणीला जरी जागा असेल तरी देखील तो त्याच्या गटापेक्षा खाली येऊ शकणार नाही. आता 11वी 12वी पेक्षा मोठा गट नाहीये. मग तो त्या पद्धतीने जर समजा परभणीला त्याची जागा असेल आणि त्या विषयाचा जर उमेदवार नाही सापडला तर 100 मार्कवाला परभणीला लागेल आणि तो 150 मार्कवाला तो परभणीचा असतानाही तो मुंबईला लागेल. मग अशा वेळेस त्या उमेदवारानं जर का या ठिकाणी याचिका टाकली तर मग पुन्हा एक नवीनच भानगड या ठिकाणी तयार होणार आहे का नाही. त्याच्यामुळे शासनानं काय केलेलं आहे एवढे किचकट नियम बनवून ठेवलेले आहे की जाणून बुजून की बरेचसे अभियोग्यता धारकांनीच आपापसामध्ये जे आहे ओढताण केली पाहिजे, याचिकांचा खेळ खेळला पाहिजे किंवा इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, उर्दू मीडियम यांची जे आहे आपापसामध्ये भांडणं लागली पाहिजे. आमच्याकडे जे आहे आकडा मोठा दिसला पाहिजे परंतु ऍक्च्युअल मध्ये जी भरती आहे ती अतिशय कमी झाली पाहिजे. हा एक डाव आहे. तो डाव आपण ओळखून याच्यावर सगळ्या गोष्टींवरती एकच उपाय हा आहे की जास्तीत जास्त जागा, जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा जे काही 80% पदभरतीची आपली परवानगी आहे त्या 80% जागा एकाच राऊंडमध्ये आल्या पाहिजे. थोडंसं 15 दिवस लेट होऊ द्या, हरकत नाही. 15 दिवसानं फार काही आकाश या ठिकाणी कोसळणार नाहीये. माझे शब्द काही लोकांना निगेटिव्ह वाटत असेल की जर आता जाहिरात येते तर येऊ द्या ना, येऊ द्या, मीही त्या गोष्टीला विरोध करत नाहीये. परंतु पुढच्या ज्या काही घटना मला दिसत आहे तर त्याबद्दल जे आहे तुम्हा सर्वांना किंवा जे जाणकार लोक आहेत, जे काही संघटनेवाले आहेत किंवा संघटना विरहित बरेचसे लोक तज्ज्ञ आहेत की ज्यांना या सगळ्या गोष्टी कळतात, भविष्यामधलं जे आहे आपण ज्याला दूरदृष्टी म्हणतो ती बऱ्याच लोकांकडे आहे, त्या लोकांनी सावध व्हायला पाहिजे. कारण जागा कमी आल्या तर ते
कोणाच्याच फायद्याचं नाहीये, लक्षात घ्या. फक्त जे हायस्कोरर आहेत ते मुलं या गटातून त्या गटात, त्या गटातून त्या गटात अशा प्रकारे ते खेळत राहणार आहेत. बाकीचे जे सर्वसामान्य मुलं आहेत, जे काठावर राहणारी जी मुलं आहेत 1-1, 2-2 मार्काने, ते कायमस्वरूपी काठावरच राहतील का काय अशी भीती या ठिकाणी निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे सर्वांनी जे आहे आंदोलन हा मार्ग नाही, आंदोलन हा देखील आता मार्ग राहिलेला नाही असं मला वाटतं आहे. आंदोलनाच्या व्यतिरिक्त जे काही वरिष्ठ लेवल आहे, अगदी मंत्रालय स्तर असेल, माननीय मंत्री महोदय असेल किंवा आपले महाराष्ट्र राज्याचे सीएम असेल, त्यांच्यापर्यंत डायरेक्टली जाऊन त्यांना या गोष्टी पटवून देणं आणि त्यांच्याकडून 80% पदभरती एकाच टप्प्यामध्ये करून घेणं हाच याच्यावरती एकमेव उपाय आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे. अन्यथा मेरिट खूप जास्त हाई जाऊ शकतं. तुम्हाला जे आहे मी जेवढ्या गोष्टी या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहे त्याविषयी नेमकं काय वाटत आहे? खरंच मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे त्यामध्ये तथ्य आहे का? भरती जी आहे 100% जे आहे एकाच टप्प्यामध्ये व्हायला पाहिजे का? किंवा जे काही होतं आहे ते आपण आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायचं आणि बाकीच्यांचा विचार आपण सोडून द्यायचा आहे. नेमकं आपलं जे मत आहे निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका.